पासून ठप्प आहे। खवटी येथे दरड कोसळल्यानं वाहन चालकांचे हाल झाले। प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात खवटी येथे मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली। महामार्गावरील वाहतूक गेली 8 तासांपासून ठप्प आहे। दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आली नसल्याचा आरोप करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित केले। गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग याची कहाणी आपण 17 वर्ष ऐकली असाल। आज तो पूर्णत्वाकडे जात असताना अशा पद्धतीने निसर्गाचा प्रकोप होतो, परंतु सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठकीचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। प्रशासनाचं पाहिजे तेवढं इथं सहकार्य किंवा लक्ष दिसून येत नाही आहे। मागाशीला आमच्या बांधवांनी म्हटल्याप्रमाणे रात्री घडलेली घटना आणि सकाळी 8 वाजता या ठिकाणी 1-2 पोकल्यान आणि हे डंपर येत आहेत आणि जे काही साधन सामुग्री यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनानं वापरलेली आहे ती पाहता हे अजून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा रस्ता मोकळा होईल अशी परिस्थिती दिसत नाही आहे। घटना घडली रात्री 2:30 वाजता आणि यंत्रणा कामाला लागली सकाळी 8 वाजता आणि 8 वाजता यांचे अधिकारी इकडे आलेत आणि एका अधिकारी मला उत्तर दिलं होऊन जाईल होईल।